आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खरासाठी काम करणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी। खराच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी व्हावी, सुषमा अंधारे यांची मागणी। खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार अंधारे यांचं वक्तव्य। तर खरासारख्या माणसाला पोसलं कुणी, अंधारेंचा सवाल। बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात, मी जनतेला मदत करतो, कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांना दुसरा धक्का। चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। खरात प्रकरणात चाकणकरांची चौकशी व्हावी, चाकणकरांविरोधात आरोपपत्र दाखल व्हावं, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। चाकणकरांचा एक ओळीचा राजीनामा, कर्माचं फळ चुकत नाही, याच जन्मात भोगावं लागतं, अंजली दमानिया यांची टीका। ज्यांची प्रकरणं दाबली त्यांना हा राजीनामा समर्पित, दमानिया यांचं वक्तव्य। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका। वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला। अशोक खराच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही, खराच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट। विकृत भोंदूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात आहे। खरात प्रकरणी व्हायरल व्हिडिओवर चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन। आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यला पुणे पोलिसांकडून अटक। मी महादेवाचा अवतार म्हणत महिलेवर केला होता अत्याचार। ऋषिकेश वैद्यला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता। काल पिंपरीमधून ऋषिकेश वैद्यला अटक। पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसची 7 एप्रिलला प्रदेश कार्यकारिणीची बैठक। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार। युवकांच्या संघटन बांधणीसाठी मुंबईत या बैठकीचं आयोजन। पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही, श्वेता महालेंवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली। आमची कामं सरळ आहेत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा, गायकवाड यांची टीका। मुख्यमंत्र्यांची आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। आज सकाळी 11 वाजता होणार बैठक। दरम्यान काल मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींसोबत झाली बैठक। देशात लॉकडाऊन लागणार नाही, संकटाचा यशस्वीपणे सामना करू, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात भाजपला मोठा धक्का। शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत जाहीर प्रवेश। आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश सोहळा। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून शिवसेनेत वाद। शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। कानेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य आनंद पाटलांचा राजीनामा देण्याचा इशारा। सभापती पदापासून डावलल्यामुळे नाराजी। साक्री तालुक्यातील 18 ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान। पोटनिवडणुकीसाठी 7 ते 13 एप्रिल दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार। 15 एप्रिल रोजी अर्जाची छाननी, तर 17 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुर्डुवाडीतील अधिकाऱ्यांचं लाच प्रकरण। TV9 मराठीच्या बातमीनंतर लाचखोर अधिकाऱ्यांचं निलंबन। सामाजिक कार्यकर्ते सतीश नेटकेंनी तक्रार केली होती।